आता थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत। एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा, पूर्ण नाही पाशवी बहुमत, सैतानी बहुमत EVMच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा 1 महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही, राज्याला सरकार देऊ शकत नाही। राज्यामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार सुरू आहेत, लुटमार सुरू आहे। आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात, आज किंवा उद्या। म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडत आहेत। गृहमंत्री नाही, आरोग्यमंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत। कसलं राज्य आहे? याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे। भाजपला दिल्लीत जावं लागतं आहे, एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही, अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत। मला या राज्याची चिंता वाटते। बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? आणि हळूहळू म्हणते मी, एक प्रकरण समोर येत जाईल। तुम्ही कोणालाही मंत्री करा, कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वकालणार आहे त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही कोणालाही मंत्री करा, 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे या 3 तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे। विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत, माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत, तिथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो। सर, कैबिनेट एक्सपांशन नागपुर में हो रहा है, पूरा होऊ दे मराठी में। हिंगोलीमध्ये 43 महिला ज्यांची शस्त्रक्रिया केली होती, थंडीमध्ये प्रचंड त्यांना त्या ठिकाणी जमिनीवर झोपवण्यात आलं होतं, प्रचंड थंडी। या राज्याला आरोग्य खातच नाही आहे। आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटी ते कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे। ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना। ते 1 महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतं आहे, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजे। आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत। दादरमध्ये हनुमान मंदिरावरती भाजप आता म्हणतात की उद्धव ठाकरे यांना हिंदुमत मिळवण्यासाठी केविलवाणपणा सुरू आहे। हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे, सडकी बटाटे। ते काय हिंदुत्वाचे बाप बनले काय? ते हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं। काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले। हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवताय? आम्हाला मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे तुमच्याप्रमाणे। हिंदुत्व हे आमचं जीवन आहे, हिंदुत्व आमची संस्कृती आहे। तुमच्यासाठी, तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे घेऊन फिरावे लागत नाहीत। हिम्मत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिम्मत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला। बोलताय? नाही बोलत ना, काय सांगतात हे? आणि आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 12, जे 80 वर्षापूर्वी हमालाने बांधलं, हमाल, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाहीत।
हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे. आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल. स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होते. बांगलादेशमध्ये भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं. राऊत साहेब आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ. यावं ना घंटा वाजवायला. पण त्यांना घंटा हिंदुत्व कळतंय. राऊत साहेब म्हणजे हे मंदिर वाचवण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना जे आहे ते आक्रमक होईल. आज आरती करता ते मंदिर जर तोडण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना पुढे तोडून दाखवावं ना. आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरंच हिंदुत्ववादी आहे का. पाहू द्या ना. एक 80 वर्षाचं जुनं मंदिर आहे या दादरसारख्या ठिकाणी, जे या मुंबईतल्या हमालांनी बांधलं, मजुरांनी बांधलं, श्रमिकांनी बांधलं. त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवता, त्याआधी कोणाशी चर्चा करत नाही. त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात. त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोकसुद्धा असतील, अंधभक्तही असतील, पण जातात. त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात, लक्षात घ्या. फिरवताय तुम्ही. विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय, आरेमधली इमारती तोडताय, बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय, मंदिरं तोडताय. बांगलादेशमध्ये अत्याचार सुरू आहे हिंदुत्वावर, मात्र त्या ठिकाणी संघटना, सर्व हिंदू संघटना एकवटून रॅली काढतायत. मात्र या मंदिराकडे दुर्लक्ष करतात. कोणी रॅली बिली काढत नाही. भारतीय जनता पक्ष शेपूट घालून बसलाय. आम्ही वारंवार हा मुद्दा बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार, मोदी प्रधानमंत्रीजी, अमित शहा गृहमंत्री हे या विषयावरती शब्द बोलायला तयार नाही. बोले अभी आपका क्या है. कैबिनेट एक्सपांशन नागपुर में हो रहा है सर. इस तरह से देखते हैं कई सालों के बाद अब नागपुर में इस तरह से कैबिनेट एक्सपांशन हमेशा यहाँ मुंबई में करने की हिम्मत नहीं है. नागपुर में अधिवेशन है. सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहाँ. मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने ईवीएम का जुलूस निकालना चाहिए. ईवीएम का जुलूस निकालना चाहिए और पहले कैबिनेट में घोषणा करनी चाहिए कि हम ईवीएम का सबसे बड़ा मंदिर आरएसएस मुख्यालय के सामने बनाएंगे. हाँ, मोतीबाग. क्या बोलता हूँ, मोतीबाग है ना उधर एक. ईवीएम का मंदिर बनाएंगे लोग. अभी जुलूस निकालेंगे. इस राज्य को 1 महीना हो गया, सरकार नहीं है. एक मुख्यमंत्री है, 2 उप मुख्यमंत्री है. किसके पास कौन से विभाग है किसी को पता नहीं. महाराष्ट्र में दर दिन गांव-गांव में हत्याई, खून, बलात्कार, रेप हो रहा है. हाँ, उसके बारे में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे. सबको मलईदार विभाग चाहिए. जनता मर रही है. हाँ, किसी के पास ना हेल्थ डिपार्टमेंट, ना एजुकेशन डिपार्टमेंट, ना परिवहन. पूरा अराजकता फैली है महाराष्ट्र में. ईवीएम से बनी हुई ये सरकार है. उनको दिमाग नहीं है. उनके दिमाग में सिर्फ ईवीएम है, दिमाग नहीं है. चलिए, सर कल का प्रियंका गांधी का जिस तरह से भाषण हुआ, मैं स्वागत करता हूँ. बहुत ही जोरदार भाषण रहा और सामने जो लोग बैठे थे उनके मुंह को ताला लग गया था. कोशिश कर रहे थे हलचल करने की, लेकिन उनको जम नहीं रहा था. अब सदन में राहुल जी है, प्रियंका जी है, और भी लोग हैं, अखिलेश जी है. अब मोदी और शाह जी ने सामने आकर बैठने की हिम्मत दिखानी चाहिए. चलो, आणीबाणीवरून टीका करणाऱ्या भाजपला सडेतोड उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलेलं आहे. आज संसद गेल्या 10 वर्षापासून देशामध्ये आणीबाणी सुरू आहे. आणि प्रियंका गांधींनी सांगितलं ना, जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकांपासून तुम्ही शिका, असं मार्गदर्शन प्रियंका गांधींनी त्यांना केलेलं आहे. महाराष्ट्र की तिजोरी खाली और फडणवीस कह रहे कि 5 की आर्थिक 1 ट्रिलियन तक जाएगी. 1 ट्रिलियन तक कह रहे फडणवीस. देखेंगे 8 दिन में. पहले सरकार बनाओ, कैबिनेट बनाइए, फाइनेंस डिपार्टमेंट किसको दे रहे हैं ये हमको बताइए. बाद में हम बताएंगे
राज्य की तिजोरी की हालत क्या है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।